20 फेब्रुवारी 1707 महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस. याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणवून घेणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाचा महाराष्ट्रात 89व्या वर्षी मृत्यू झाला. तब्बल 25 वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य अज्ञात वीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छाती झुंज घेऊन एक आदर्श निर्माण केला. आपल्या सर्वस्वाची या लढ्यात अक्षरशः राख रांगोळी झाली. आपला एक छत्रपती, आपली राजधानीही आपण गमावली. कित्येक लोकांनी फितुरी केली, पण आपलं राज्य, आपलं स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही. औरंगजेब दख्खनेत उतरला, तो स्वराज्य गिळंकृत करायला. पण या मातीतल्या शिवरायांचे शिष्य असलेल्या शूरांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की त्याला वाटले मराठ्यांना आपण सहज हरवू. अशा भ्रमात असलेल्या औरंगजेबास गलित मात्र व्हावे लागले. ठार अपयशाची भळभळती जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले. कुतुबशाही आदिलशाहीला मोगलांनी पराभूत केले, पण मोगलांच्या अक्रार विक्राळ शक्तीपुढे टीसभर असलेलं थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले. मुघल बादशहा म्हणून औरंगजेबाची एकूण कारकीर्द जवळपास 50 वर्षाची. त्यातील शेवटची 25 वर्ष तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता. या एवढ्या कालावधीतच बरेच काही घडले. 1682 ते 89 संभाजीराजे, 1689 ते 1700 छत्रपती राजाराम, संताजी, धनाजी, आदिवीर आणि मग शेवटच्या टप्प्यात 1700 ते 1707 महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले. शिवाजीराजांच्या जन्माच्याही 140 वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले. स्वराज्य मात्र धक्के खात खात का होईना, पण शेवटी अजिंक्यच राहिले. स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंगजेबाची इच्छा होती. हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले. 20 फेब्रुवारी 1707 जुलियन कॅलेंडरप्रमाणे या शुक्रवारच्या दिवशी हजरत सलामत किबलाई दिनो दुनिया अबुल मुझफ्फर मुहिद्दीन मोहम्मद औरंगजेब शहेनशाह ई गाजी आलमगीर असे पदवीनिशी भलेमोठे नाव आणि भलेमोठे आयुष्य व कारकीर्द लाभलेला हा 6वा मुघल बादशहा नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला. मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुल्लादाबादला त्याचा गुरु शेख जैनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले. अतिशय साधेपणाने असल्या या कबरीसाठी औरंगजेबानेच हयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासून मिळालेले 14 रुपये 12 आणे वापरण्यात आले. औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला. त्याच्या उरलेल्या 3 मुलांमध्ये सत्तेसाठी यादवी युद्ध झाले. इथूनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. औरंगजेबाने महाराष्ट्रातच अखेरचा श्वास घेतला. वृद्धत्वामुळे नैसर्गिक कारणांनी त्याचा मृत्यू झाला. औरंगजेब हा 6वा मुघल सम्राट होता, ज्याने 1658 मध्ये त्याचे वडील शहाजहान यांच्याकडून मुघल साम्राज्य हिसकावून घेतले आणि तो बादशहा बनला. औरंगजेबाला आलमगीर या नावानेही ओळखले जायचे. अवघ्या 49 वर्षाच्या कालावधीत औरंगजेबाच्या 3 मुलाचा मृत्यू झाला. मुघलांचा बादशहा कुरकर्मा अशी ओळख असलेल्या औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे 1618 साली झाला होता. तो शहाजहानचा 3रा मुलगा होता. औरंगजेबाच्या जन्माच्या वेळी शहाजहान हा गुजरातचा सुभेदार होता. मात्र त्यानंतर 1628 साली शहाजहानला सम्राट घोषित केल्यावर औरंगजेब पहिल्यांदा किल्ल्यावर पोहोचला. त्यानंतर 1634 साली औरंगजेबाला पुन्हा दक्षिण जिंकण्यासाठी पाठवण्यात आले. तसेच आजचा दिवस केवळ औरंगजेबाशीच नाही तर अकबराशी जोडला गेला आहे. मुघल शासनामध्ये सर्वोत्कृष्ट नाव छबी असलेला अकबराने 1575 मध्ये तुकारोईच्या युद्धात बंगाली सैन्याचा पराभव केला होता. रक्तमांसाचं शिंपण करून मुघलांविरुद्ध लढलेल्या सर्व वीरांना त्रिवार मुजरा